हा अलेक्झांडर कनिंघम आणि भारताची हरवलेली बौद्ध संस्कृती या विषयावरील आजचा गोषवारा आहे. आपण पाहणार आहोत की 19व्या शतकातील एका तरुण ब्रिटिश इंजिनियरने गौतम बुद्ध ही केवळ दंतकथा नसून एक ऐतिहासिक सत्य आहे हे कसं सिद्ध केलं आणि भारताच्या मातीत दडलेली एक महान संस्कृती कशी उजेडात आणली. पहिलं म्हणजे या शोधाची नेमकी सुरुवात कशी झाली. तर 1834 मध्ये कनिंघमने खरोष्ठी या मृत लिपीचा उलगडा केला. हे म्हणजे एखाद्या हजारो वर्षांच्या सिक्रेट कोडला डिकोड करण्यासारखंच होतं. त्यांनी ग्रीक आणि खरोष्ठी भाषा असलेल्या दुहेरी नाण्यांचा एकदम कल्पकतेने वापर केला. बरं, जेव्हा अधिकाऱ्यांनी निधी नाकारला तेव्हा त्यांनी चक्क स्वतःच्या पगारातून सारनाथमध्ये उत्खनन केलं आणि तो 145 फूट उंच स्तूप शोधून काढला, जिथे बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला होता. आता दुसरं म्हणजे भारतासारख्या विशाल देशाच्या घनदाट जंगलांमध्ये ही प्राचीन शहरं शोधायची कशी. यासाठी कनिंघमने ऐतिहासिक भूगोल नावाची एक भन्नाट पद्धत वापरली. विचार करा, 7व्या शतकातील चीनी बौद्ध भिक्षूंच्या जुन्या प्रवास वर्णनांवर विसंबून वैज्ञानिक उत्खनन करणं ही किती मोठी जोखीम होती, नाही का? पण त्यांनी ली या जुन्या चीनी मोजमापाचं ब्रिटिश महिलांमध्ये इतकं अचूक गणित मांडलं की त्यांचे शोध 100% खरे ठरले. शेवटची या अचूक पद्धतीचा परिणाम काय झाला तर सांची, बोधगया आणि कुशीनगरचा शोध लागला. कुशीनगरमध्ये तर चक्क 1500 वर्ष जुनी बुद्धांची विशाल मूर्ती सापडली. त्यांच्याच प्रयत्नातून 1861 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASIची स्थापना झाली. या उत्खननांनी प्राचीन भारत म्हणजे केवळ वैदिक संस्कृती हा त्या काळचा समज पूर्णपणे खोटा ठरवला. आपलाच गाडलेला इतिहास उकरून काढण्यासाठी एका परदेशी व्यक्तीची गरज लागली हे खरंच खूप विचार करायला लावणारं आहे. थोडक्यात सांगायचं तर अलेक्झांडर कनिंघम यांनी आपल्या फावड्याने केवळ माती आणि जुने दगड उपसले नाहीत, तर त्यांनी काळाच्या उदरात कायमची हरवलेली भारताची एक महान सभ्यता पुन्हा जिवंत केली.